नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 21 सप्टेंबर सकाळचे 10 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. त्यापूर्वी आज सायंकाळचा व्हिडिओ येणार नाही याची नोंद घ्या. सध्या जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती आहे. लवकरच बंगालच्या उपसागरात एक कमदाबाद क्षेत्र बनेल. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पाऊस वाढणार आहे. त्याबाबत आपण कालच्या अपडेटमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. बाकी राज्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे ढगांची वाटचाल थोडीफार राहील आणि सुरुवातीला हे ढग पूर्वेकडे दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे राहतील. ही आजची ढगांची वाटचाल असेल. यानंतर जर पाहिलं तर सध्या फक्त रायगडच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये थोडासा पाऊस दिसतोय. बाकी राज्यात इतर ठिकाणी वातावरण कोरडं आहे. पावसाची ढग राज्यात इतर ठिकाणी दिसत नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो तर त्या 24 तासामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व भाग, जळगावचे पश्चिमेकडील भाग असतील, छत्रपती संभाजीनगर दक्षिण, जालना दक्षिण, अहिल्यानगर पूर्वेकडील भाग, पुणे, सातारा, सांगली पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीपासून दूर असलेल्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता राहील. राहिलेला भाग असेल जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जे काही मध्यापासून पश्चिमेकडे भाग असतील या ठिकाणी विशेष शक्यता नाही. स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोड्याशा भागांमध्ये थोडासा गडगडाट होईल, पण विशेष मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर उपनगराकडे सुद्धा थोड्याफार हलक्या सरी झाल्या तर होतील. विशेष मोठ्या पाऊस मुंबई शहर उपनगराच्या आसपासही नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.